लोकसभा 2024चा बिगुल आता वाजलेला आहे। निवडणुका अगदी तोंडावर येऊन टेपलेल्या आहेत। सर्वत्र उमेदवार जाहीर होत आहेत। याचबरोबर सर्वत्रच आता जोमाने तयारी झाली आहे। एका बाजूला सर्व पक्ष एकमेकांसोबत युती करत पुढे जाण्याच्या तयारीत आहेत, परंतु पालघर जिल्ह्यामध्ये सर्वच असे एक वर्चस्व असलेला पक्ष म्हणजे बहुजन विकास आघाडी यांनी अजूनपर्यंत कोणासोबतही युती केलेली नाहीये। तर स्वबळावर आम्ही निवडणूक लढवू असं देखील जाहीर केलेलं आहे। स्वबळावर निवडणूक लढवत असताना आता सर्वांचंच लक्ष त्यांच्या उमेदवाराकडे आहे। इतकंच नाही तर बहुजन विकास आघाडी यंदाच्या वेळेस काय निशाणी वापरते याकडे देखील लक्ष लागलं आहे। याबाबत विचारणा केली आहे युवा विकास आघाडीचे संघटक सचिव आणि माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांच्याकडे। पाहूया त्यांचे यावर काय म्हणणं आहे। याचबरोबर नेमकी घोषणा कधी होणार उमेदवाराची, याचबरोबर चिन्ह काय असेल आणि होळीचे संदेश काय असतील। यंदाच्या वर्षी होळी ही निवडणुकांचे रंग उधळणार आहेत की किती जण रंगत बदलणार आहेत हे देखील पाहण्यासारखं असेल। प्रत्येक पक्ष जिथे एकामेकासोबत पुढे चालला आहे तिथे बहुजन विकास आघाडी पालघरमध्ये वर्चस्व असणारा पक्ष आता पुढे कसा जातो हे पाहण्यासारखं असेल। जाणून घेऊया त्यांचे यावर काय म्हणणं आहे। येणाऱ्या काही दिवसांवर होळीचा सण येऊन टेपलेला आहे, तर विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत। प्रत्येक होळीमध्ये काही संदेश असतात, आपल्याकडून काही नियोजन आहेत का? एक तर सर्वप्रथम मी सांगेन का विविध विभागांमध्ये स्थानिक पातळीवर बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा आमदार सतीश ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीची संपूर्ण टीम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी होलिकोत्सवाचं आयोजन नियोजन केलं जाते। पण यावेळेला त्यामध्ये आचारसंहितेचा काही तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे त्या स्थानिक विभागातल्या विभागीय मंडळामार्फत त्या राबवल्या जाणार आहेत। तुमच्या निदर्शनास मी आणू इच्छितो की होळीचा आहे, होळीच्या जोडीला निवडणुकीचे रंग सुद्धा उधळले जाणार आहेत। तर ह्या धुळवडीमध्ये थोडंफार आम्ही सर्वप्रथम आमच्या लोकनेते आपांना, सर्व कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी जे मेळावे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पालघर, डहाणू, सफाळे, त्यानंतर वसई, विरार, नालासोपारा, तसेच आज तुम्ही जर बघणार तर वसई पूर्वपट्टी जो ग्रामीण भाग आहे तिथे विविध ठिकाणी 15-20च्या वर मोठे मोठे मेळावे झाले। काही मेळाव्यांना स्वतः खुद्द लोकनेते आप्पा उपस्थित होते, काही ठिकाणी युवा आमदार क्षितिज दादा उपस्थित होते। तर सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकच त्यांच्याकडे एक मताने मागणी केलेली आहे की आपला हक्काचा खासदार असावा। हक्काचा खासदार असावा सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे। पालघरमध्ये ज्यांचं वर्चस्व आहे त्या पक्षाकडून कोणता चेहरा येणार आहे, तर त्याबद्दल काही हिंट आहे का बहुजन विकास आघाडीकडून? पक्षाचे अध्यक्ष आणि संपूर्ण टीम म्हणजे आप्पा आणि आमची कोर कमिटी जो उमेदवार देतील तो, पण आम्ही मागणी केली आहे आमचा स्वतःचा हक्काचा ह्या जिल्ह्याचं जे नेतृत्व जिल्हा बनायच्या आधी पालघर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व बहुजन विकास आघाडीने केलेलं आहे। 2009 ते 2014 यामधल्या कार्यकाळामध्ये जे निधी केंद्राकडून जिल्ह्याच्या विकासासाठी किंबहुना जिल्हा निर्मितीसाठी आम्ही प्रयत्न केला, 2014ला स्वतंत्र जिल्हा निर्मित झाला, ह्याचं श्रेय सुद्धा बहुजन विकास आघाडीचे लोकनेते आप्पा आणि संपूर्ण टीमला लागतं। हक्काचा खासदार हवा जेव्हा कार्यकर्त्यांकडून मागणी केली गेली तेव्हा असं सांगण्यात आलं की वरिष्ठ यावर चर्चा करतील आणि सांगतील, परंतु त्यानंतर विरोधक यावर फार टीका करतायत की यापूर्वी जेव्हा खासदार होते त्यामध्ये विरोधकांशी कोणतीही संमत करून कोणत्याही गोष्टीवर चर्चा करण्यात आली नाही, त्यावर काय सांगतात? दुर्दैव आहे असं विरोधकांचं म्हणणं असेल तर, कारण तत्कालीन जे कोणी आमच्यावर आरोप करत असतील त्यांच्यावर मला हे बोलायचं नाहीये, पण मी एवढं सांगेन की पालघर जिल्हा निर्मितीच्या वेळेला जे विद्यमान आता जे खासदार आहेत ते काँग्रेसमध्ये होते। तत्कालीन आप्पा, क्षितिज दादा आणि बळीराम जाधव साहेब ह्या सर्वांच्या जोडीला ते जिल्हा नियोजन समितीच्या मीटिंग्सना असायचे। तर मी त्याच्याबद्दल काय बोलणार नाही, वरिष्ठ लेवलची ही सर्व बोलणी आहे, पण चर्चा ही कायम झालेली आहे। सर्व पक्षीय आमच्या जोडीला येऊन चर्चा करून विकास कामांसाठी आम्ही सहयोग दिलेला आहे। तरी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न उभरतो आहे की कधीपर्यंत खासदार घोषित होईल, उमेदवार घोषित होईल? कारण तुमच्या विस्मृतीत गेलेला असेल हा विषय, पण एक सांगतो तुम्हाला, बहुजन विकास आघाडी ही नेहमी
फॉर्म माघारीच्या दिवशी आपला उमेदवार डिक्लेअर करते. तर काल परवाच जो इलेक्शनचा कार्यक्रम डिक्लेअर झाला त्याप्रमाणे नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम दिनांक 3 मे आहे. तर 3 मे पर्यंत भविया आपला स्वतःचा उमेदवार डिक्लेअर करेल अशी आम्ही आपणकडे मागणी केलेली आहे. त्या मागणीला वरिष्ठ ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने एक दिलाने एक मताने आम्ही सर्व कार्यकर्ते आप्पांनी दिलेल्या आदेशावर काम करणार. शेवटचा प्रश्न, निवडणुकांचे रंग उधळले जातात, होळीचाही आहे, काय संदेश द्याल यंदाच्या वर्षी तरुणांना खास करून? कारण नेहमीच तुमचं युवा नेतृत्व आहे, फॉलो केलं जातं लोकांकडून, त्यामुळे काय सांगाल? युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गो ग्रीन गो क्लीन वसई विरार शहर महानगरपालिका किंबहुना पालघर जिल्ह्यामध्ये कोणत्याही पद्धतीने रासायनिक किंबहुना कृत्रिम कलर न वापरता नैसर्गिक रंग वापरून होळी खेळावी असा आम्ही मेसेज युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या ठिकाणी देत आहोत. त्याचप्रमाणे ह्या होळीची धुळवड होत असताना कोणालाही त्यामुळे नुकसान होऊ नये याची सुद्धा सर्वांनी जबाबदारी घ्यावी एवढी मी विनंती करतो. आपल्या चॅनल्सच्या माध्यमातून व्ह्युअर्सना बहुजन विकास आघाडीचे लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा आमदार क्षितिज ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर, बोईसरचे आमदार राजेशजी पाटील आणि पालघर लोकसभेचे प्रथम खासदार बळीरामजी जाधव व संपूर्ण बहुजन विकास आघाडी टीमच्या वतीने सर्वांना होलिकोत्सव व धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.